पालघर तालुक्यातील आकेगव्हाण घोरखनपाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर परवानगीशिवाय माती व मुरुमचे अवैध उत्खनन करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। गट क्रमांक 41/1 या जमिनीवर उत्खनन झाले आहे। मुख्य आणि महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायतीकडून गट क्रमांक 30/34 दाखवून खोटे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे आणि यामुळे शेत जमिनीचा पोत खराब होऊन जमीन शेती योग्य राहिलेली नाही असं पीडित शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आकेगव्हाण येथील सुक्र्या हरपाली, रघु हरपाली, रवींद्र हरपाली या शेतकऱ्यांनी लाडक्या नौशा पवार, प्रदीप व जयवंती पवार व भावेश अधिकारी यांच्यावर खोट्या कागदपत्रांद्वारे शासनाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे। त्यांनी पालघर तहसीलदार कार्यालयात याबाबत तक्रार देखील दाखल केली आहे। सुक्र्या हरपाली, रघु हरपाली, रवींद्र हरपाली या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून पारदर्शक चौकशी व नुकसान भरपाईची मागणी आता केली आहे। मात्र आता प्रशासनाकडून या प्रकाराबाबत कोणती कारवाई होते किंवा दोन्ही पक्षाची बाजू ऐकून कोणता योग्य निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मात्र आमच्या जमिनीबाबत खोट्या कागदपत्रांच्या आधारे फसवणुकीचा प्रकार लक्षात घेता आम्हाला न्याय मिळावा अशी या पीडित शेतकऱ्यांची अपेक्षा व मागणी आहे। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।